मित्रांनो, आजच्या या मैदानामध्ये साजन कालन यांचा रॉनी देखील आलेला आहे आणि एक उत्कृष्ट आवाज म्हणून साजन कालनची नेहमीच आपल्याला ओळख बऱ्याचशा हल्दी लग्न समारंभामध्ये बघायला भेटतं. तसंच त्याचा बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील दबदबा आहे. चला साजन शेरशे बोलूया. साजन दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज सिंगिंग क्षेत्रातून बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरलाय. आज या मैदानामध्ये गुलाल पण घेतलाय. आजचा आनंद कसा आहे? आता आनंद तर आहेच, कारण बैलगाडा क्षेत्रात पण थोडं लक्ष द्यायला तर पाहिजेच ना. आवड आहे पहिल्यापासून. बरोबर आहे. आपला हा रक्तातलाच नाद आहे आणि कुठून कुठेतरी रॉनी मैदानामध्ये आल्याच्या नंतर आपण चांगल्या चांगल्या शर्यती पण करताय. आजची शर्यत कशी काय जमली? आता बघू होतो, फिरव होतो जरा. पैरावाल्यांना सांगितलं तुम्हीच जमवा बरं. हा. तर जमवली जाई. कुठला होता दादा आज पैरा? देवरुंगचा पैरा होता, आपला ओके. मित्रच होते त्यांचे. ओके. शर्यत कशा काय प्रकारची झाली? शर्यत झाली 10,000 2 बालद्यांवर झाली. ओके. कुठं ना कुठेतरी जे कमी रकमेवर खेळणारे असतील किंवा मुंबई बिनजोडमध्ये आता उगवते सितारे असतील त्यांच्यासाठी आजचा हा मैदान होता. आजच्या मैदानाचा आनंद कसा आहे? आजच्या मैदानाचा आनंद तर छोट्या गाडा मालकांसाठी तर खूप छान होता आयोजन यांचा. ते खूप आवडलं आम्हाला. बरोबर. कुठेतरी सुट्टीला पण जास्त गाड्या नव्हत्या आणि जास्त गर्दी पण नव्हती, त्याच्यामुळे आनंद कसा होता तुमचा? जाम आनंद, म्हणजे पटापट गाड्या सुटत होत्या. ते खूप आवडलं यांचं आजचं आयोजन. कुठेतरी याच्यामुळे बैलांना त्रास नाही होत, काय सांगशील? कुठे त्रास यांना कालबोट लागत नाही, तर बैल थकून जातो. उभा राहून छोट्या छोट्या वासरा असतात ते थकून जातात डायरेक्ट 2-3 घंटे राहून. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला अशी मैदान व्हायला पाहिजे? अशीच मैदान तर बरेच व्हायला पाहिजेत, पण रोजचं रोज कुठे देशील प्रत्येक. नाही तसं नाही, म्हणजे हप्त्यातनं एकदा बोला की हप्त्यातनं दोन हप्त्यातनं एकदा. ते मस्त असं व्हायला पाहिजे. आता इथं आवड मस्त मजा येईल. छोट्या छोट्या गाड्या मालकांना पण खूप आनंद होईल तेव्हा. बऱ्याचशा वेळेला असं होतं मैदान भरलेलं असं, त्याच्यामुळे गाड्या पण जमत नाही, कुठं फिरायला पण हे होतं. आता कसं एक स्पेसिफिक मैदान झालं, म्हणजे छोट्या गाड्या मालकांचं. सगळे मोकळे झाले मस्त लवकरच. हा, आणि गाड्या पण चांगल्या झाल्या नाही ना करून. हा ना. दादा आज बघतोय रोनी तुमच्या दावणीला आला. सध्या किती जाती आहे ह्यो? 7 जाती आहे आता. ओके, 7 जाती आहे. कुठनं खरेदी केलेला? कृषी भूषण वाल्याकडनं गेलेला. ओके. काय खरेदी होती? तेव्हा आपण घेतले तेव्हा 55,000 रुपये त्यांनी पोच केलेला आपल्या घरी. वा. आणि आता कुठेतरी तो चांगल्या पण शर्यती करतो. मागच्या वेळेस बघितलेल्या तुम्ही चांगल्या बिनजोडच्या गाड्यांवरती नाव फिरवत होता, पण मधल्या कालामध्ये कुठेतरी शांत होतं. काय झालेला? बैल थोडा आजारी होता, त्याच्यावरती वरती होता, बैल घाटावर होता. ओके. घाटावरती काय कारकीर्द आहे याची? घाटावरती पळवतो चांगला? घाटावरती पळतो. पोरं पण आपली जे आहेत मयूर सोनू म्हणून, त्यांच्याकडे असतात दावजी पाटीलचे. दादा तुम्ही सिंगिंग क्षेत्रामध्ये आहात, मग त्याच्यामुळे बैलाकडे लक्ष द्यायला नसेल भेटत. त्याच्या मग माझे. हा, कोण कोण म्हणजे नियोजन करते? सोपान आणि माझा दादा पिंटू दादा म्हणून. ओके. आहेत सर्व आमच्या इथले आजू काकांची मुलं भाऊ सर्व करतात त्याला. ओके. काय सांगाल आता, काय अपेक्षा ठेवलेली आपण याच्याकडनं? बघू आता, जसं पळेल तसं चांगलंच आहे. आपल्याला पण अपेक्षा तर आपण त्याच्याकडनं तर काय तेवढीच करू, पळू दे असंच. ओके. कुठेतरी तुमचं पण हळूहळू नाव व्हायला लागलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये, काय सांगाल? होतंय नाव तर आता सगळ्या सिंगिंग क्षेत्रात पण आहे. आता याच्यात पण झाला पाहिजे असं वाटतंय आपल्याला स्वतःला पण. चला, रॉनी पण चांगला बोलला, तर मग आणखी एखादी खरेदी करायचा विचार आहे का नाही? घरी आहेत दुसरे पण छोटे. हा. आता बघू, आपल्याला लक्ष पण काय तेवढं देऊ पण शकत नाही. आपल्याला पण धंदा आहे, व्यवसाय आहे घरी. बरोबर आहे. याच्यात थोडं थोडं द्यावं लागतंय. आता तुम्ही यंग आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी बघून कराव्या लागतात. कुठेतरी बैलगाड्याकडे पण वळून बघायचं आहे, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, त्याच्यानंतर संपूर्ण परिवाराकडे लक्ष द्यायचं. अशा म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करताय? करतात भाऊ वगैरे सर्व मदत करतात. आज मी उठतो 10:30-11 वाजता, सगळे करून घेतात भाऊ माझे. आहेत सर्व बैला फक्त मी अड्डे देतो फक्त इथे. बरोबर आहे. आज हेदुटणे गावाचं नाव पण तुमच्या या नावापुढे जोडलं जातं, कसा आनंद आहे तो? खूप आनंद आहे. आता जेव्हा गाववाल्यांचा सपोर्ट भेटतो तेव्हाच माणूस पुढे जातो. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी पण आहे आज. चालेल दादा, शुभेच्छा देतो तुम्हाला आणि चांगले चांगले पैरे येतील. काय अपेक्षा करताय याच्या पैरेकरांकडनं? कशा काय प्रकारचे तुम्हाला पैरे झाले पाहिजे? अपेक्षा खूप आहेत. त्या फक्त जेव्हा नाही पळत तेव्हा कोणाचं भेटत नाही, पण तेव्हा नक्कीच भेटतात. कुठल्या साईडनं आणि कुठले खांदे पळते? साईडनं आतनं पळते. दोन्ही साईडून आतून. कुठून कुठेतरी पब्लिकची बैला आपल्याला मुंबई बिनजोड मध्ये थोडस आपल्याला पैऱ्यासाठी प्रॉब्लेम्स येत असतात, पण आता ओळखीच्या मुलं कुठून कुठेतरी साजन शेटला पण पैरे चांगले भेटतात आणि आज जसा गुलाल घेतला तसा नेहमीच घेण्याचा प्रयत्न असतो. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या या गुलालासाठी. धन्यवाद.